नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुका पोलिसांनी जनावर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर मोठी कारवाई करत मराठवाड्यातील 8 ठिकाणी धाडसत्र राबवून 3 वाहने व 4 आरोपी ताब्यात घेतले आहेत. सलग 4 ते 5 दिवसांच्या तपासातून ही कारवाई करण्यात आली. या टोळीने धुळे जिल्ह्यासह मराठवाड्यात जनावर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी चोरीस गेलेली जनावरे व गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहे. ही कारवाई धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञान व स्थानिक माहितीच्या आधारे केली असून पुढील तपास सुरू आहे. पी.आय. धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशनने अतिशय चांगली कामगिरी बजावली. त्याच्यामध्ये 21 तारखेला बोरविहीर टोल नाक्याजवळ 106 गट नंबर शिवारातून गवळी यांच्या म्हशी 8 म्हशी जवळपास 6 मोठ्या आणि 2 लहान अशा चोरीला गेलेल्या होत्या. या बाबतीत धुळे तालुका पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने अथक प्रयत्न करून पूर्ण मराठवाडा परिसर पिंजून काढला आणि ह्या 8च्या 8 म्हशी सुखरूप अशा मिळवलेल्या आहेत. याच्यामध्ये एक चांगली मोठी गँग निष्पन्न झाली आहे. 3 वाहन प्रथमदर्शनी डिटेक्ट आहेत. एकूण सद्यस्थितीत गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि इतर आरोपींचा शोध चालू आहे आणि चोरीला गेलेल्या म्हशी सुखरूप अशा परत मालकाच्या ताब्यात धुळे पोलिसांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनने मिळवून दिलेले आहेत. या टीममध्ये हवालदार उमेश पवार, ललित खळगे, शिरसाट, पावरा, मुंडे, देसले आणि इतर सर्व टीमने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे आणि हा गुन्हा डिटेक्ट केला आहे. याच्यासाठी आम्हाला माननीय SP साहेब देवरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. ॲडिशनल SP सरांचं देवरे साहेब तसेच ADPO साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे आणि अशा पद्धतीने अवघ्या एका आठवड्याच्या आत अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करून टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. एकूण 3 ठिकाणांहून थेट नांदेड, परभणी, जालना, बीड अशा परिसरात कोपरगाव इथपर्यंत जाऊन या मशीनचा शोध घेऊन सर्व टोळी निष्पन्न केलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.